गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे. आता आराध्या देशपांडे आपलं मनोगत तुमच्या समोर व्यक्त करणार आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आराध्या निलेश देशपांडे. मी इयत्ता तिसरीत शिकते. आज मी तुम्हाला गुरूंबद्दल काही माहिती सांगणार आहे. तर पहिले गुरु म्हणजे आपली आई आणि वडील, आणि दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक. तर आई आणि बाबा आपल्याला लहानपणापासून चालणं शिकवतात, बोलणं शिकवतात आणि पुढे जाऊन काय करायचं ते शिकवतात. आणि शिक्षक आपल्याला कसं लिहायचं कसे वाचायचं हे सांगतात. ते आपल्याला मार्गदर्शन करतात. इथेच मी माझे 2 शब्द सांगतो. आता आपल्या समोर स्वराज पाटलकर आपले मनोगत व्यक्त करणार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार, माझे नाव स्वराज महेश पाटलकर. आज मी गुरुबद्दल 2 शब्द सांगणार आहे. गुरु म्हणजे आपले आई वडील असतात. पहिले गुरु म्हणजे आई, आणि आई आपल्याला चालणं शिकवते. आई ही आपल्याला अंधारातून बाहेर काढते, आपल्याला जन्म देते, आणि आईच आपल्याला बोलणं शिकवते. म्हणजे की आईकडून आलेली भाषा ही मराठी असते. दुसरे गुरु म्हणजे आपले मॅडम आणि सर आणि मॅडम आपल्याला अंधारातून बाहेर काढतात. आपल्याला जे पण अवघड असेल ते आपल्याला नीट प्रमाणे शिकवतात, लाडाने शिकवतात आणि आपल्या पद्धती बरोबर शिकवतात. त्यांचे शिक्षण जे आपल्याला देतात आपल्याला खूप आवडते. आणि त्यांचे एक बोलणे म्हणून आमची दीदी आम्हाला खूप चांगले शिकवती. दीदी म्हणून आमची लय मोठी, ती स्वतःचा अभ्यास रात्रीपर्यंत करते, पण आमचा अभ्यास पण घेते. दीदी आम्हाला एवढी आवडते, आमच्याबद्दल लई काय करते, आम्हाला बाहेर नेती, आमचा लाड करते, तिच्याप्रमाणे आम्हाला अभ्यास पण शिकवती. आज मला इंग्लिश यायला म्हणजे आमच्या दीदीमुळे. नमस्कार, मी माझे 2 शब्द इथेच थांबवतो. यानंतर अनुष्का कदम आपले मनोगत व्यक्त करणार आहे. पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील. ते आपल्यासाठी कष्ट करतात, आपल्याला शिकवतात, पुढं जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. आणि दुसरे गुरु म्हणजे आपले शाळेतले शिक्षक. ते म्हणजे की आपल्याला शिकवतात. गुरु म्हणजे माझी ट्युशनची मॅडम. तर ती म्हणजे की आम्हाला पण शिकवते आणि स्वतःचा पण अभ्यास करते. आम्हाला शिकवून ती स्वतःचा अभ्यास करते, आम्हाला शिकवते. ती खूप छान शिकवते आणि तिचा पण अभ्यास खूप छान करते. ती आम्हाला खूप चांगला विचार देते. ट्युशनची मॅडमच नाही तर दीदी आहे. ती आमच्यासोबत दीदीप्रमाणे वागती, मैत्रीणप्रमाणे वागती. धन्यवाद. नमस्ते मित्रांनो, आता समृद्धी शंकर धोबे आपले मनोगत आपल्या समोर व्यक्त करणार आहे. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी समृद्धी शंकर धोबे. आज मी गुरुपौर्णिमेविषयी 2 शब्द बोलणार आहे. गुरुचं स्थान आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं स्थान आहे. पहिले गुरु म्हणजे आपली आई ही आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आहे. आई आपल्याला चालायला शिकवते, बोलायला शिकवते, आपल्याला पुढं कसं घडवण्यासाठी आपल्याला समजून. दुसऱ्या गुरुचे स्थान म्हणजे आपले वडील. हट्ट पुरवतात, ज्या मी सांगते ते माझे वडील आणतात. शिक्षक हे आपल्याला पुढील वाटचालीसाठी सांगतात. आपण कसं पुढं जगायचं, कसं नाही, आपल्याला शिक्षणासाठी सांगतात. दीदी खूप चांगली आहे. मी तिच्यासोबत खूप वेळ घालवलेला आहे. ती माझ्यासोबत एकदम मैत्रिणीसारखं राहते. ती आहे माझ्यापेक्षा मोठी, पण ती मॅम आहे, पण ती माझ्या
फ्रेंडली वागते. पुन्हा ती आम्हाला पुढं कसं जायचं ते सांगते, पुन्हा कसं वागायचं ते सांगते, कसं राहायचं, कसं हे करायचं ते सांगते, कसं बोलायचं ते सांगते. पुन्हा मी तिच्यासोबत जास्त मंदिरात सुद्धा गेलेली आहे. पुन्हा ती मला जास्त सपोर्ट करते आणि बस. थँक्यू. आता आपल्या समोर येणार आहे साई धोबे आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. मी साई शंकर ढोबे. आज मी तुम्हाला गुरुविषयी माहिती सांगणार आहे. गुरु आपले शिक्षक राहतात. ते आपल्याला लिहिणं शिकवतात, वाचणं शिकवतात, कसं वाचायचं ते आपल्याला सरळ मार्गी जाणं शिकवतात. मोठं होऊन आपल्याला काय बनायचं ते बी सांगतात. गुरु म्हणजे माझी ट्युशनची दीदी. ती मला लिहिणं शिकवते, वाचणं शिकवते, कसं म्हणजे कसं आपण हे करायचं ते शिकवते. पुन्हा आम्हाला मार्गदर्शन देते की आता जे मी बोलायलो ते माझ्या दीदीमुळे बोलायलो. कारण की मला आधी मी पहिले भीत होतो स्टेज डेअरिंगमध्ये, पण आता दीदीने मला शिकवलं, त्यामुळे मी आता स्टेज डेअरिंग करू शकायलो. आज बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गिरीराज पातळकर आपल्या समोर आपले मनोगत व्यक्त करतात. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गिरीराज मतीश पाथरकर. मी 8वी शिकतो. तर पहिले आपल्या जीवनातले पहिले गुरु असतात आपले आई वडील. आई वडील आपल्याला खूप काही शिकवतात, जसं की आपल्याला चालणं शिकवतात, बोलणं शिकवतात, आपल्याला जगाबद्दल शिकवतात, खूप काय आपल्याला शिकवतात. सर्वात पहिले जीवनातले आपले गुरु राहतात आई वडील. आई वडील आपल्याला जन्मल्यापासून आपल्याला खूप काही शिकवतात. आपल्याला चालणं शिकवतात, बोलणं शिकवतात, आपल्याला हे समाजाबद्दल जगाबद्दल आपल्याला खूप काही शिकवतात. त्याच्या बाद आता आई वडीलच्या बाद आपल्यासाठी दुसरे गुरु राहतात शिक्षक. शिक्षक म्हणजे आपल्याला शिकवणारे शिक्षकच नाही तर खूप काही अलग अलग आपल्याला म्हणजे त्याच्याकडून आपण काही शिकू शकतो, जे बोध घेऊ शकतो, त्याला शिक्षक म्हणतात. जसं आता टीचर म्हटल्यावर एक्झाम्पल साठी आमची ट्युशनची दीदी आम्हाला शिकवती. आम्हाला 3 ते 6 वाजेपर्यंत शिकवती. त्याच्या बाद ती स्वतः आपल्या अर्ध्या रात्री लोक अभ्यास करते, स्वतःसाठी अभ्यास करते, ती स्वतः शिकते आणि आम्हाला बी शिकवती. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सगळ्यांना माझे नमस्कार. सर्वप्रथम आता मी बोलणार आहे की गुरु म्हणजे काय. गुरुचं स्थान आपल्या जीवनामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे. ते आपल्याला जीवनाच्या वाटचालीमध्ये कसं चालायचं ते आपल्याला शिकवतात. परत आपल्या जे अडचणी असतात त्यांचं निवारण सुद्धा गुरूंकडे असतं. पण आपल्या जीवनातील सगळ्यात मोठा गुरु म्हणजे आपली आई, जे की आपल्याला आपण जन्मतो तेव्हापासून ती आपल्याला खूप काही शिकवते. सगळ्यात अगोदर तर ती आपल्याला सांभाळते, त्याच्यानंतर आपल्याला चालायचं कसं, बोलायचं कसं, त्याच्यानंतर जी आता जे की ही जनरेशन आहे याच्यामध्ये सगळ्या प्रॉब्लेमला कसं फेस करायचं, परत जे काही तुम्हाला अडचणी असतात त्यांना सामोरे कसं जायचं ते सुद्धा आपल्याला आई शिकवते. आई आपल्याला खूप काही शिकवते, म्हणून आईचे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. आई आपल्याला 9 महिने 9 दिवस पोटात घेऊन आपला सांभाळ करते आणि तिथूनच आपली सुरुवात होते. तर तिथून ती आपली काळजी घ्यायला सुरुवात करते. तर आपण मोठे होत नाही तेव्हापर्यंत आईचा आपण नेहमी सन्मान केला पाहिजे. आईला कधी उलटून न बोललं पाहिजे, कारण आईचे आपण कधी उपकार पण फेडू शकत नाही. आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की मी तुमची ट्युशनची दीदी आहे. आता मी तुम्हाला म्हणजे एक छोट्या लेकराप्रमाणे तुमचा इथे सांभाळ करते, तुम्हाला लिहायला वाचायला शिकवते. मला वाटतं माझ्या मनात एकच मना असते की जे माझे ट्युशनचे लेकरं म्हणजे माझ्या लेकरांसाठी. आता जसे माझी छोटी बहीण आहे तसेच माझ्यासाठी तुम्ही पण आहात. मला वाटते की तुम्ही खूप पुढे जावं, माझ्याकडून शिकावं आणि माझ्याकडून शिकल्यानंतर तुम्ही खूप आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करावं, त्यांची रिस्पेक्ट करायला हवी तुम्ही आणि त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीत तुम्ही प्रगती करायला पाहिजे. तसंच लिहिण्यात, वाचण्यात, कोणत्याही कलामध्ये, कोणत्याही प्रोग्राममध्ये तुम्ही पार्टिसिपेट करत चला. त्याच्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स त्याच्याने कसं होईल
होईल, वाढत चालणार. आणि तुमचा जर कॉन्फिडन्स वाढला तर तुम्ही 4 लोकांसमोर आपलं मनोगत सुद्धा व्यक्त करू शकणार. आता मी तुम्हाला मनोगत व्यक्त करायला सांगितलं, तुम्ही 2-2, 4-4 ओळी बोलले, ठीक आहे, तेच माझ्या मनाला समाधान वाटलं. का बरं? कारण ते तुम्ही एकदम कॉन्फिडन्सने बोलले, स्वतःच्या मनाने बोललेत, न पाहता बोललेत. तर तसंच तुम्हाला पुढे कुठे बोलता आलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स तर आहेच, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवा. खूप लेकरं असं असतात, खाली खूप काही पाठ करतात पण त्याच्यानंतर काही पाठ होत नाही त्यांना.